नमस्कार, मी भाग्यश्री फटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे. औपचारिक नाहीत अर्थात, पण माझ्या चुका पदरात घालण्याची तुमची जी वृत्ती आहे ना, त्यामुळे मला उभं राहायला उत्साह येतो, व्हिडिओ करायला उत्साह येतो. आणि माझी चूक तुम्ही इतक्या हळूवारपणे दाखवता ना, त्यामुळे चूकही समजते आणि तो हळूवारपणाही आवडतो. काल माझी तारीख लिहायला चुकली होती, तर चुकून झालं आहे का तसं अशा शब्दात मला सांगितलं. त्यामुळे आपण जशा लहान मुलांच्या आणि म्हाताऱ्या माणसांच्या चुका झाकून घेतो, तर मी खूप आभारी आहे तुमची या बाबतीत. त्यामुळे मला आणखीन वाटतं की नाही बाबा, आणखीन चांगले व्हिडिओ करूया आणि या लोकांना उत्पन्न कसं जास्तीत जास्त मिळेल यासाठी प्रयत्न करूया. त्याचबरोबर तुम्ही पण सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, म्हणजे माझ्या या प्रयत्नाला आणखीन मदत मिळू शकेल. आज क्रूड खालीच आहे, 62-38 आहे. पण पुन्हा फॉरेन इन्व्हेस्टर्सनी थोडी का होईना 69 कोटीची खरेदी केली आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची तर 4650 कोटीची खरेदी. आता भरपूर रिझल्ट यायला परत सुरुवात झाली आहे. HDB फायनान्शियल सर्व्हिसेसचा रिझल्ट लागला. त्यांचे प्रॉफिट्स कमी झाले 16%, 581 कोटी झाले. नेट इंटरेस्ट इन्कम मात्र वाढला आहे 2193 कोटी. एकंदर इन्कम ही वाढलं आहे ते 2851 कोटी. आणि ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजेच EBIT 24.4% वाढला आहे 1530 कोटी. KEIचा रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, EBITDA सगळं वाढलं आहे. ओबेरॉय रिॲलिटीचं मार्जिन कमी झालं आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे. रोझारी बायोचं पण मार्जिन कमी, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे. डेल्टा कॉर्प प्रॉफिट आणि मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला आहे. L&T फायनान्स प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढलं आहे. MRPLचा रिझल्ट छान आला आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. हुतामाकीचा रिझल्ट प्रॉफिट वाढलं, मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं. केवल किरण प्रॉफिट, मार्जिन कमी झालं आणि रेव्हेन्यू वाढलं. अडाणी ग्रीननी अपडेट दिलं, त्यांची ऑपरेशनल कॅपॅसिटी 49% वाढून 16.7 मेगावॅट झाली. तर एनर्जी सेल्स 39% वाढून 1957 कोटी झाले. KEIचा रिझल्ट चांगला लागला. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की प्रॉफिट, रेव्हेन्यू आणि EBITDA सगळं वाढलं. हिरो मोटो यांनी नॉरिया मोटर्स यांच्या ONX विभागाबरोबर पार्टनरशिप केल्यामुळे स्पेनच्या मार्केटमध्ये आता त्यांनी प्रवेश केला आहे. आधी आपण पाहिलं होतं की इटलीच्या मार्केटमध्ये प्रवेश केला होता, आता ते स्पेनमध्ये गेले. तर तिथल्या 30 आउटलेटमधून ते मोटारी विकू शकतील. आणि Euro 5+ म्हणजे हे त्यांचे कायदे आहेत, तर ते कायदे पाळून ते मोटारी विकतील असं हिरो मोटोने सांगितलं आहे. डाबर
दिल्ली इन्कम टॅक्स विभागाने टॅक्सची जी मागणी होती ती 279 कोटीवरनं 202 कोटी केली. अर्थातच तेवढा त्यांना फायदा मिळाला, 77 कोटी. BEL 592 कोटीची ऑर्डर मिळाली. डी मार्ट कर्नाटकमध्ये स्टोअर उघडलं, आता एकंदर स्टोअर 434 झाले. जिंदाल स्टेनलेस, हार्स्को एन्व्हायरमेंट यांच्याबरोबर त्यांनी करार केला आहे $150 मिलियन. स्लॅग प्रोसेसिंग कपॅसिटी दुप्पट करणं आणि सर्क्युलर प्रोडक्शन एफर्ट्स वाढवणं यासाठी हा करार केला आहे. KEC इंटरनॅशनलला 1038 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. NTPC ग्रीन भुज इथे 12.5 मेगावॅटचा सोलर पॉवर प्लांट कंपनीच्या सबसिडियरीने सुरू केला आहे. TVS मोटर, TVS अपाचे RTX त्यांनी लॉन्च केली आहे, त्याची किंमत 1.99 लाख. रेन इंडस्ट्री ग्रीन ग्रॅफाईट टेक्नॉलॉजी बरोबर त्यांनी भागीदारी केली आहे. बॅटरी मटेरियल सोल्युशनचा विस्तार करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. MTAR यांना 67 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. IOL केमिकल सर्टिफिकेट ऑफ सुटेबिलिटी युरोप यांच्याकडून त्यांना सर्टिफिकेट मिळाले. पॅन्टाप्रॉझोल सोडियम सेस्क्विलिटी यासाठी हे सर्टिफिकेट मिळाले. म्हणजे सेस्क्विहायड्रेटची प्रोसेस 3 जी आहे ती तुम्ही सुटेबल जसं असेल तुम्हाला तसं करू शकता. तर हे औषध पोटामध्ये ॲसिड झालं असेल त्यासाठी वापरलं जातं. GMR पॅसेंजर ट्रॅफिक 91.5 लाख झाला आहे, पण हा 3.3% कमी झाला आहे. नेटवर्क 18 लोकमत मीडियाकडून 25 कोटीला IBN लोकमत न्यूज नेटवर्क 18 ॲक्वायर करणार आहे. इंडोटेक कोर्टानं तात्पुरतं इंजंक्शन काढून टाकलंय, त्यामुळे त्यांना आता पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल. सेनको गोल्ड बिकानेर येथं एक स्टोअर उघडलं आहे, आता स्टोअरची संख्या 185 झाली आहे. केन्स टेक्नॉलॉजी केन्स सेमिकॉन यांनी मित्सुबिशी बरोबर कोलॅबोरेशन केलेलं आहे. साणंदच्या ओसॅट फॅसिलिटीमध्ये 900 मल्टीचिप मॉड्यूल रोलआउट करण्यासाठी हे कोलॅबोरेशन आहे. ओला हे ओला शक्ती लॉन्च करणार आणि लेमन ट्रीनी रांची इथे नवीन हॉटेल सुरू केलं आहे. कोणते शेअर तेजीत मंदीत राहतील ते पाहूया. मी आज मंदीतले शेअर दिले नाही आहेत, फक्त ॲक्सिस बँकेच्या बाबतीत काय होत आहे हे पाहावं लागेल. त्यांचे प्रॉफिट्स कमी झालेत म्हणून, पण ॲक्सिस बँक चांगल्या भावावर पण उपलब्ध आहे आणि बँक निफ्टी हल्ली तेजीत राहतो, त्यामुळे डोलायमान स्थिती आहे. तेजीतलेच आहेत शेअर. KEC इंटरनॅशनल, कॅनरा बँक, KEI, अरविंदो फार्मा, HEG, RR काबिल, प्रेस्टीज, ब्रिगेड, HDFC लाईफ, रेन इंडस्ट्री,
एंजल वन, अल कार्गो, MSTC, LTI माइंट्री, CESC, अडानी ग्रीन, IOB, यूको बैंक, CESC, L&T फाइनेंस, प्रताप स्नॅक्स, IIFL, केन्स टेक्नॉलॉजी, इटर्नल, MRPL, ITC हॉटेल, AU बँक, नायका आणि हिरो मोटो. काल मार्केट तेजीत राहिलं होतं, तसंच आज तेजीत राहील अशी अपेक्षा करूया. पण एक गोष्ट झाली, आता खरं खोटं माहीत नाही. आपण ट्रम्पना बडबोले म्हणतो, तसंच झालंय. ट्रम्पनी सांगितलं की तुम्ही रशियाकडून ऑइल घेणं बंद करा, तर मोदींनी सांगितलं की ताबडतोब काही बंद करता येणार नाही, तर आम्ही हळूहळू ही प्रक्रिया सुरू करतो. म्हणजे ही एक प्रोसेस आहे, ती हळूहळू बंद करावी लागेल. तर त्यांचं म्हणणं आहे की इस्रायल हमास यांचं जे युद्ध आहे, तर युक्रेन रशिया हे सगळं युद्ध संपायला त्यामुळे मदत होईल. तुम्ही रशियाकडून तेल घेता, त्यामुळे अप्रत्यक्षपणे रशियाला मदत होते. तर तुम्ही तेल घेणं थांबवा काही काळासाठी आणि युद्ध थांबल्यानंतर परत तुम्ही सुरू करू शकता. तर त्याला मोदींनी काहीसा होकार दिलाय असं ट्रम्पने सांगितलं आहे. पण अधिकृतरित्या भारत सरकारकडून या बाबतीत अशी कुठलीही बातमी आलेली नाही आहे. तर काय होतं आहे हे मात्र पाहायला लागेल. कुठलीही बातमी या बाबतीत त्या संदर्भात दिसत नाही. पण अमेरिकन बँका बघायचं झालं तर अमेरिकन बँकांचे रिझल्ट काल चांगले आले होते. मॉर्गन स्टॅनली, बँक ऑफ अमेरिका यांचा रिझल्ट चांगला आला. म्हणजे एक वेळ अशी होती की डाऊ 400 पॉईंट तेजीत होता, तर ती तेजी संपली, काहीसं मंदीत गेलं आणि पुन्हा मार्केट सावरलं. आपल्या मार्केटमध्ये काय किंवा अमेरिकन मार्केटमध्ये काय, दोन्हीकडे अस्थिरता मार्केटमध्ये जाणवती आहे. पण आपल्या इथे आत्तापर्यंत जे रिझल्ट आले त्याच्यात फारसं काढण्यासारखं काही नाही. रिझल्ट चांगले येत आहेत. असेच जर चांगले रिझल्ट आले तर मार्केट सावरेल. तर बघायला लागेल काय काय होतं आहे ते. रोज 10-15 कंपन्यांचे तरी रिझल्ट चालू आहेत. म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये सर्वसामान्य लोक ट्रेडिंग करतात. तर बघूया आज काय काय होतं आहे ते. नमस्ते.